आणि आता राज्यातून एकच चिंताजनक बातमी आहे। राज्यभरात गोवरची साथ सुरू झाली आहे। गोवर विषाणूमुळे होणाऱ्या SSP या दुर्धर आजाराचा धोका अधिक वाढलाय। 7 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव आढळून येतोय आणि त्यावर कोणताही ठोस उपचार नसल्याने पालक हतबल झाले। राज्यात 67 तर देशात 500हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे। मात्र सर्व हॉस्पिटल्समध्ये गोवरची लस उपलब्ध असून लसीकरण करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे। गोवरच्या विषाणूमुळे होणारा मेंदूचा हा एक दुर्मिळ आजार आहे। लहानपणीचा गोवर पूर्ण बरा न झाल्यामुळे धोका वाढलाय। मेंदूच्या पेशी नष्ट करणारा हा एक जीवघेणा आजार आहे। मेंदूत गोवरचा घातक विषाणू सुप्त अवस्थेत राहतो। 5 ते 15 वर्षांनंतर हा विषाणू पुन्हा सक्रिय होतो। स्वभावात चिडचिडपणा येतो, विसरभोळेपणा वाढतो, शैक्षणिक प्रगती खालावते, शरीर आणि स्नायूंना तीव्र झटका बसतो, शरीराच्या हालचाली मंदावतात, बोलताना अडखळणं होतं, दृष्टी कमी होते। जगात या आजारावर कुठलाही खात्रीशीर उपचार नाही। केवळ लक्षणं कमी करण्यासाठी ही औषधं दिली जातात। गोवर प्रतिबंधक लस हाच बचावाचा एकमेव मार्ग आहे। लहानपणी लसीकरण पूर्ण करण्याचंच तज्ज्ञांचं आवाहन आहे। गोवर हा संसर्गजन्य आजार आहे। यापूर्वी सुद्धा आपण बघितलं असेल की अनेक वर्षे या आपल्या सगळ्यांना या सगळ्या विषयाची माहिती आहे। मला असं वाटतं की याच्याबद्दलची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं माहिती दिली जाते, लस उपलब्ध आहे आणि त्याच्याबद्दलची मोहीमसुद्धा आपण सातत्यानं दरवर्षी ती राबवली जाते। अतिशय मुबलक प्रमाणात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये याच्याबद्दलची लस उपलब्ध आहे आणि मोहीम घेऊन या सगळ्या एकूणच गोवरच्या लसीचं लसीकरण करणं आणि त्याबरोबरीनं त्याची औषधं, त्याचं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी शासनाच्या वतीनं करण्यात येत आहेत।